नमस्कार, आपण पाहतायत नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। फलटण तालुक्यातील फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून इंजिनिअरिंग कॉलेज येथून बेपत्ता झालेल्या त्या दोन बहीण भावंडांचे मृतदेह गुरसाळे तालुका माळशिरस या ठिकाणी नीरा उजवा कालव्यामध्ये सापडले असून एकच खळबळ उडालेली आहे। दिनांक 7 एप्रिल रोजी मेखळी तालुका फलटण येथील बहीण भावंडे यामध्ये काजल काकासो चोपडे राहणार मेखळी व तिचा भाऊ दोघे जण हे फलटण येथील इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी काजल यांचे सबमिशन करण्यासाठी आले होते। फलटण येथील डिप्लोमा कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या काजलचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सबमिशन करण्यासाठी हे दोघे बहीण भाऊ त्या ठिकाणी आले होते। दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी 3:27 इंजिनिअरिंग कॉलेज येथून ते दोघं बाहेर पडले आणि त्यानंतर मात्र रात्रीपर्यंत घरी न पोहोचल्यामुळे आई वडिलांनी फलटण येथे धाव घेतली होती। फलटण शहर पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार देण्यात आली आहे। फलटण शहर पोलिसात याबाबत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेण्यात आली असून दिनांक 8 एप्रिल रोजी या दोघांचं लोकेशन पाहण्यात आलं होतं। मात्र फलटण शहरानजीक दादोवाडी येथील एका कार्यालया शेजारी त्यांचं लोकेशन ट्रेस होत होतं, मात्र त्या ठिकाणी ते दोघेही आढळून आले नसल्यामुळे आई वडिलांच्या चिंतेत भर पडली होती। मेखळी येथील काही ग्रामस्थही या ठिकाणी शोधण्यासाठी आले होते। त्यांनी दिवसभर शोधाशोध केली, मात्र हे दोघंही काजल चोपडे आणि तिचा भाऊ हे दोघेही या ठिकाणी आढळून आले नाहीत। त्यानंतर आज दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान दोघाही बहीण भावांचे मृतदेह नीरा उजव्या कालव्यामध्ये गुरसाळे तालुका फलटण गावच्या हद्दीमध्ये सापडले असून यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। नेमके या बहीण भावांचे दोघांना कोणी मारलं असावं याबाबत आता मात्र काय नेमकी घटना घडली असावी याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। फलटण शहर पोलिसांकडून काजल चोपडे यांचे CDR या ठिकाणी संबंधित मोबाईल कंपनीकडे मागवण्यात आलेले आहेत। मोबाईल कंपनीकडून CDR आल्यानंतरच या प्रकरणामध्ये नेमका यांना कोणी मारले असावे की या ठिकाणी त्यांची अद्यापही दुचाकी सापडली नाही की त्यांनी या ठिकाणी आत्महत्या केली, नेमकं काय प्रकार हा खऱ्या अर्थाने CDR पुढे आल्यानंतरच समजण्यास या ठिकाणी वाव मिळणार आहे। अद्यापर्यंत दुचाकी मिळाली नाही आणि जो 3 दिवसाचा सस्पेन्स होता, जो 7 एप्रिल पासून 8 एप्रिल आणि आज 9 एप्रिल रोजी या दोघांचे मृतदेह गुरसाळे या ठिकाणी कॅनलमध्ये सापडल्यामुळे आता पुढील पोलीस याबाबतचा तपास घेत आहेत। दोघांचेही मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी माळशिरस या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती अंत्यविधीसाठी ते मेखळी या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।